दाता तो दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे। आपल्या नवीन चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वांच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। 2026 मधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा असा उत्सव किंवा व्रतवैकल्यांमधील सर्वश्रेष्ठ असं व्रत म्हणजेच अंगारकी संकष्ट चतुर्थी। तर अंगारकी संकष्ट चतुर्थी ही 6 जानेवारीला म्हणजेच आज आहे आणि आज आहे मंगळवार, म्हणूनच ह्या संकष्ट चतुर्थीला आपण अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणत असतो। असं म्हटलं जातं की वर्षभरात जर आपल्याकडून चुकून उपवास धरला गेला नसेल किंवा त्या दिवशी अगदी छान असं उपवास सेवा झाली नसेल तर आपण इतर संकष्ट चतुर्थीचा उपवास जर काही कारणास्तव करू शकलो नसतील तर त्यांनी अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत उपवास करावा, सेवा करावी। जर इतर संकष्ट चतुर्थीचा उपवास आपल्याकडून शक्य झाला नाही, गावी गेले असतील किंवा काही कारणं असतील तर तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास केला तरीही तुम्हाला 21 संकष्ट चतुर्थी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं। तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी। विघ्नहर्त्यांची मनोभावे सेवा पूजा अर्चा करा। त्याचबरोबर की आपल्या घरात सुख शांती राहावी यासाठी गणपती बाप्पांची छान पंचोपचारे षोडोपचारे पूजा अर्चा करायची आहे। आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पांना आवडणारं तेच म्हणजे लाल जास्वंदाचं फूल असेल किंवा लाल रंगाचं फूल असेल ते अर्पण करायचं। त्याचबरोबर 21 दुर्वा अर्पण करता आल्या तर जरूर अर्पण करा। विघ्नहर्त्यांचं गणपती अथर्वशीर्ष आहे, गणेश स्तोत्र आहे, ते देखील तुम्ही पठण करू शकतात। त्याचबरोबर मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ह्या मंत्राचाही तुम्ही 108 वेळा किंवा 121 वेळा तुम्ही मंत्र उच्चार करून ती सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करू शकतात। तर आता महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला गणपती बाप्पांची ह्या सेवेसोबतच आपल्याला जे काही आपल्या घरात कर्ज झालेलं असेल किंवा जे काही संकट येत असतील, अडचणी येत असतील ते दूर करण्यासाठी विघ्नहर्ता गणपती बाप्पांची आपल्याला कोणती सेवा करायची आहे, विशेष करून जो मी आता तुम्हाला मंत्र सांगणार आहे तर त्या मंत्राचं अनुष्ठान केलं किंवा त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप केला, मनोभावे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर तुम्ही ही सेवा केली तर कितीही मोठं कर्ज असेल तर ते कर्ज निवारणासाठी विघ्नहर्त्यांची प्रार्थना केल्याने कर्ज निवारण होत असतं। त्याचबरोबर कर्ज निवारण होत असतं म्हणजेच काय की असं नाही की आपण खूप कर्ज करायचं आणि काही कामधंदा न करता, कुठले प्रयत्न, कुठलं जे काही कष्ट मेहनत न करता कर्ज फिटेल असं होत नाही। जेव्हा आपण खूप कष्ट करून मेहनत करूनही आपला पैसा टिकत नसेल किंवा जे काही लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होत नसतील किंवा लक्ष्मी प्राप्त झाली तरी स्थिर राहत नसेल, पैसा टिकत नसेल आणि जे काही कर्ज आहे तर ते फिटत नसेल तर अशा वेळेला ही सेवा केली तर कष्ट करण्यासोबतच आपण जर भगवंताची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा केली, अनुष्ठान केले तर कर्ज नक्कीच म्हणजे कर्जातून तुम्ही मुक्त होऊ शकतात। आणि कर्ज फेडण्यासाठी ज्या काही प्रगतीच्या संधी असतात, लक्ष्मी प्राप्तीच्या संधी उपलब्ध होत असतात आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने परमेश्वर आपल्याला सद्बुद्धी देतो आणि ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या मार्ग मोकळे होतात। आणि म्हणूनच आपण ही सेवा करायची आहे। तर ही सेवा आपण जो काही मी मंत्र सांगणार आहे तर तो जे काही कर्ज असेल ऋणमुक्तीसाठी, कर्ज फेडण्यासाठीच ह्या मंत्राचं तुम्ही अनुष्ठान जरूर करा। याच्यात ह्या मंत्रामध्ये असं म्हटलं आहे की हे विघ्नहर्ता तुमच्या आशीर्वादाने जे काही कर्ज आहे तर जे काही ऋण आहे त्याच्यातून आम्ही मुक्त व्हावं, त्यासाठी तुम्ही आम्हाला संधी प्राप्त करून द्या आणि ते मार्ग मोकळे करा अशी त्यांना प्रार्थना केली जाते। आणि विघ्नहर्त्यांच्या कृपेने नक्कीच संकट दूर होईल आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील। कर्ज फेडण्यासाठी कोणती सेवा करायची आहे तो मंत्र मी आता सांगणार आहे।
तर ह्या मंत्राचं अनुष्ठान का करावं, कशा पद्धतीने करावं हे आपण आता माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या, हा जो मंत्र आहे हा अतिशय दिव्य आणि तेवढाच चमत्कारिक असा मंत्र आहे. महादेवांनी पार्वती मातेला रुद्रयामल मध्ये हे सांगितलेलं आहे, हा मंत्र सांगितलेला आहे. आणि विघ्नहर्त्यांची जर आपण अशा पद्धतीने सेवा भक्ती केली तर नक्कीच कर्ज मुक्त तुम्ही होऊ शकतात. तर लक्षात घ्या, कष्ट करण्यासोबत सेवा करा आणि नक्कीच तुम्हाला याचे चांगले अनुभव मिळतीलच. तर पहा, हा मंत्र आहे. त्याचबरोबर याची आपण किती माळ जप करायची आहे, तर याच्या तुम्ही 11, 21, 51, 108 माळ तुम्ही जप करू शकतात. तर तो मंत्र कुठला आहे, तर ओम गणेश ऋणम छिंदीवरेण्यम हुम नमः फट हा मंत्र आहे. तर ह्या मंत्राचे तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असतील अगदी त्या दिवशी देखील तुम्ही संकल्प केला आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करून ह्या सेवेला सुरुवात केली तरीही चालू शकतं, किंवा प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. अतिशय दिव्य चमत्कारिक अशी ही सेवा आहे, जरूर करा. तर गणपती बाप्पांची छान पंचोपचारे पूजा झाल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचा, दुर्वा फुलं वगैरे सर्व अर्पण करायचं. साजूक तुपाचा शक्यतो साजूक तुपाचा दिवा लावा, नसेल शक्य तर तेलाचा दिवा लावा. ही सेवा करताना कुठल्या माळेवर हा जप करायचा आहे, तर शक्य झाल्यास लाल चंदनची माळ असते, तर ते रक्तचंदनच्या माळेवर जर तुम्ही हा जप केला तर अजून चांगले तुम्हाला त्याचे लाभ मिळू शकतात. त्याचबरोबर जर समजा रक्तचंदनची माळ नसेल तर मग रुद्राक्षाची माळ असेल तर त्यावर देखील तुम्ही ह्या मंत्राचं अनुष्ठान करू शकतात. तर संकल्प करून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करा. विघ्नहर्त्यांना छान मनोभावे जी काही तुमची मनोकामना आहे ती सांगा. आणि संकल्प कसा करावा, तर हातात पाणी घ्यायचं, पुष्प घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि स्वतःचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करतायत ते बोलायचं आणि हातातील पाणी ताम्हाणात सोडायचं. तर विघ्नहर्त्यांच्या कृपेने जर तुमचा कुठला व्यवसाय असेल किंवा घरात नकारात्मक शक्ती असेल, भांडणं होत असतील, दारिद्र्य असेल आणि कर्जाचा डोंगर वाढत असेल तर तुम्ही ही सेवा मनापासून करा. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात ही सेवा तुम्ही केव्हाही करू शकतात. शक्य झाल्यास सकाळपासून सुरुवात करा किंवा मग अगदी दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री देखील तुम्ही ह्या मंत्राच्या 21, 51 किंवा 108 माळ जप तुम्ही करू शकतात. आणि दिवसभरात देखील तुम्ही मनातल्या मनात याचा उच्चार करत राहिला तरी चालेल, पण एका जागी बसून व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली तर अजून याचे चांगले तुम्हाला अनुभव नक्कीच मिळतील. तर आता ही सेवा कोणी करावी, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत, महिला असतील, पुरुष असतील, मुलं मुली कोणीही ही सेवा केली तरीही चालू शकतं. शक्य झाल्यास घरातील कर्ता पुरुष असेल तर त्यांनी ही सेवा करा. त्यांना जर शक्य नसेल तर महिलांनी केली तरीही चालू शकतं, पण संकल्प जरूर करा की त्यामुळे संकल्पामध्ये शक्ती असते आणि गणपती बाप्पांच्या कृपेने नक्कीच जे काही संकट आहेत ते दूर होतील आणि कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील किंवा आर्थिक आवक वाढेल आणि त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही मेहनतीसोबत ही सेवा अनुष्ठान जरूर करा. तर मंगळवारी सुरुवात केली तरीही चालू शकतं किंवा मग संकष्ट चतुर्थी असेल त्या दिवशी करा. त्याचबरोबर अंगारकी संकष्ट चतुर्थीचा हा सुवर्ण योग आहे, त्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. तर फक्त एकच दिवस ही सेवा करायची का, तर नाही. संकष्ट चतुर्थीपासून जर तुम्ही सुरुवात केली तर लागोपाठ तुम्ही अगदी 11 दिवस, 21 दिवस ह्या पद्धतीनेही तुम्ही सेवा करू शकतात. पण मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. अतिशय दिव्य आणि चमत्कारिक अशी ही सेवा आहे, करायला विसरू नका. आणि माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.